अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे। त्याच आता अंधश्रद्धेचा आधार घेऊन सुरू असलेला अशोक खरातच्या भोंदूगिरीचा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे। अशोक खरात विरुद्ध 14वा गुन्हा दाखल झाला आहे। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील जमिनीच्या व्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील जमीन प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला। अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी मिरगाव येथील माडी कुटुंबातील 4 भावावर आपल्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीचा पगडा निर्माण केला। तुमच्या घरावर मोठं संकट आहे असं सांगून त्याने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्याने आपला खरा डाव टाकला। त्याने या भावांना सांगितले की त्यांच्या मालकीची 16 एकर जमीन ही त्यांच्यासाठी अपशकुनी आहे। जर त्यांनी ही जमीन विकली नाही तर कुटुंबातील 4 भावापैकी एकाचा मृत्यू होईल अशी भीती घातली। यानंतर मृत्यूच्या भीतीपोटी हवालदिल झालेल्या माडी बंधूंनी आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला। याचाच फायदा घेत खरातने कोट्यवधी रुपये बाजार मूल्य असलेली ही सुपीक जमीन अत्यंत नाममात्र दरात स्वतःच्या नावावर करून घेतली। आपली पिढ्यानपिढ्यांची जमीन गेल्यानंतर हे कुटुंब उघड्यावर आले, तर दुसरीकडे खरातने त्याच जमिनीवर आपले साम्राज्य उभे केले। अशोक खरातने या हडपलेल्या जमिनीवर ईशानेश्वर मंदिर उभारले, जेणेकरून तो पुन्हा भाविकांना आकर्षित करून आपली भोंदूगिरी सुरू ठेवू शकेल। त्याच परिसरात त्याने स्वतःसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भव्य फार्म हाऊस बांधले। यानंतर माडी बंधूंना जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आणि खरातने केवळ भीती दाखवून जमीन लाटल्याचे समजले, तेव्हा त्यांनी सिन्नर पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे। अशोक खरातवर यापूर्वी जादूटोणा प्रतिबंधक कायदा, फसवणूक, विनयभंग आणि धमकावणे अशा विविध कलमान्वये नाशिकमधील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। सिन्नर पोलीस आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची आणि महसूल कागदपत्रांची चौकशी करत आहे। या भोंदूबाबाने अशाच प्रकारे धर्माचा आधार घेऊन इतर किती शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।